सुरुवात होते. भीमसंघर्ष वेळी संघाचा एक आघाडीचा चढाईपट्टू 7 नंबर जर्सी परिधान केलेला साजन कालच्या दिवसामध्ये सुंदर असा खेळ करून आपला संघ सेमीफायनल मध्ये दाखल केलं होतं. या खेळाडूचं मोठं योगदान होतं. शांत अशी चढाई करून आपल्या संघात परतोय. प्रतिकाल 10 नंबर जर्सी परिधान केलेला एक आघाडीचा चढाईपट्टू जय हनुमान कळंबचा संघाचा संपूर्ण फळी भीमसंघर्ष वेळी संघाची मैदानी असताना त्याची चढाई आहे. याही खेळाडूनं मोठं योगदान दिलं होतं आपला संघ सेमीफायनल मध्ये दाखल करण्यासाठी. आमच्या मंडळाचे आधारस्तंभ दत्तारामजी तांदे यांचे या क्रीडा नगरीमध्ये आगमन झाले. गुणमेत आपल्या संघात परत प्रतिकाल 9 नंबर जर्सी प्रदान केलेला बबल्या उर्फ ऋतिक कांबळी चढाई ऋतिक पिटले चढाई करतोय. क्षेत्ररक्षण आहे ते कळंबच संघाचं 2-1-2-2 शांत अशी चढाई करून आपल्या संघात परत प्रतिकाल हा 3 नंबर जर्सी प्रदान केलेला हा चढाईपट्टू. या खेळाडूबद्दल बोललं गेलं तर कालचा दिवस हा त्या खेळाडूचाच होता. तोच हा खेळाडू बोनस गुण मारण्याचा प्रयत्न आहे. असफल होतोय. गुण मिळत आपल्या संघात परतोय. प्रतिकाल साजन थरेडची चढाई आहे. आता मात्र साजनला आक्रमक खेळ करावा लागेल. संपूर्ण फळी जय हनुमान कळंबस संघाची मैदानी असताना त्याची चढाई आहे. क्षेत्ररक्षण आहे ते 2-1-2-2 कळंबस संघाचं. अप्रतिम क्षेत्ररक्षण होते ते कळंबस संघाकडून. अप्रतिम साठी तडे होते. 10 नंबर जर्सी प्रदान केलं मंगेश कडून. क्षेत्ररक्षण आहे ते भीमसंघर्ष वेळी संघाचं 2-2-2 एक गुणाची कमाई करतोय. आपल्या संघाच्या खात्यामध्ये गुणाची कमाई होते. प्रतिदाखल 12 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू भीमसंघर्ष वेळी संघाचा. शांतशी चढाई करून आपल्या संघात परतोय. प्रतिकाल 3 नंबर जर्सी परिधान केलेला हा जय हनुमान कळंबस संघाचा चढाईपट्टू 5 खेळाडूंच्या संचामध्ये खेळतो. आमच्या आडरी गावचे पोलीस पाटील सुभाषजी कदम यांचा इथं यथोचित सन्मान केला जातोय. सन्मान करतील आमच्या मंडळाचे धडाडीचे आमचे मार्गदर्शक दत्तारामजी तांदे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान होतोय. सुभाषजी कदम यांचा आमच्या आडरी गावचे पोलीस पाटील. टाकात मस्त. धन्यवाद. तसेच आमच्या वेळगावचे सुपुत्र स्वामी समर्थ ट्रॅव्हल्सचे मालक सतीजी कदम यांचा इथं यथोचित सन्मान होतोय. सन्मान करतील अनिलजी तांदळे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान होतोय. सतीजी कदम यांचा. तांदे साहेब.
आदित्य शिंदे यांचं आगमन होत आहे, जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करायचंय. तसेच इथं यथोचित सन्मान होतो अनिलजी गिजे साहेबांचा. दत्तारामजी तांदे यांना मी विनंती करतो की आपण अनिलजी गिजे यांचा यथोचित सन्मान करावा. तसेच इथे यथोचित सन्मान होतोय प्रकाशजी बोर्ले साहेबांचा. सन्मान करतील दत्तारामजी तांदे यांना मी विनंती करतो की आपण बोर्ले साहेबांचा यथोचित सन्मान करावा. ग्रामपंचायत सदस्य वेडंबे पंचायत सदस्य प्रथमेशजी शिंदे यांचा इथं यथोचित सन्मान होतोय. प्रथमेशजी शिंदे आणि ओमकारजी कदम यांच्या क्रीडानगरीमध्ये आगमन झाले. आपण व्यासपीठाच्या दिशेने चालू. सन्मान होतोय. आदित्यजी शिंदे यांचा यथोचित सन्मान होतोय. तसेच आमच्या पेडांबे ग्रामपंचायत सदस्य प्रथमेशजी शिंदे यांचाही आमच्या मंडळाच्या वतीनं यथोचित सन्मान केला जातोय. सदानंदजी नात्रे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान होतोय. तसेच पेडंबे गावचे ओमकारजी कदम यांचाही आमच्या मंडळाच्या वतीनं यथोचित सन्मान होतोय. सन्मान करतील सदानंदजी नाचरे. तसेच आमच्या आडरेगावचे सामाजिक कार्यकर्ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक
परशुरामजी कांबळी यांचाही आमच्या मंडळाच्या वतीनं यथोचित सन्मान होतोय. सन्मान करतील तुकारामजी नाचरे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान होतोय. आमच्या काणेगावचे सुपुत्र स्पेशल फोर्स आता ठाणे पोलीस येथे कार्यरत असलेले आमचे मनोहरजी मोडक यांचाही इथं यथोचित सन्मान आमच्या मंडळाकडून केला जातोय. सन्मान करतील अनिलजी गिजे यांच्या हस्ते मनोहरजी मोडक यांचा यथोचित सन्मान होतोय. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करायचंय. तसेच नितीनजी जाबरे पहिला पुकार. या स्पर्धेसाठी जी आम्हाला जागा उपलब्ध झाली ते आमच्या आटरेगावचे सामाजिक कार्यकर्ते गोपाळजी कांबळे यांचाही इथे यथोचित सन्मान होतोय. आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांचा यथोचित सन्मान होतोय. गोपाळजी कांबळे आपण व्यासपीठाच्या दिशेने चाला. तुकारामजी नाचरे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान होतोय. आमच्या आटरेगावचे पोलीस पाटील मंचावर सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करतो. आज या वाडीमध्ये प्रथमच स्वयंभू ग्रुप यांनी हे कबड्डी स्पर्धेचे शुभधनुष्य लिलया पेरले आहेत. एकदम सुंदर असे या स्पर्धेचे नियोजन केले आहे. अगदी सर्वच्या सर्व सुविधा ज्या खेळाडूंना ज्या पाहिजे आहेत त्या या मंडळाने ते पुरवल्या आहेत आणि खूप असं नीटनेटकं आणि सुंदर असं नियोजन या मंडळानं केलं आहे. यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत, कारण या गावची एक परंपरा आहे आणि एक कबड्डीची एक हे आहे. कबड्डीमध्ये हे नावाजलेलं असं गाव आहे. या गावामध्ये अनेक नामवंत असे कबड्डीचे खेळाडू या गावामध्ये निर्माण झाले आहेत आणि तीच परंपरा आणि तोच वारसा जोपासण्याचं काम या मंडळानं केलं आहे. या मंडळाची अशी उत्तरोत्तर प्रगती हो यांचं हे पहिलं वर्ष आहे. असंच त्यांनी उत्तरोत्तर प्रगती करूया आणि या गावाचं आणि या मंडळाचं लौकिक पुढे वाढू दे अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुभाषजी कदम. तसेच या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आदित्यजी शिंदे ये या स्पर्धेत जे सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले अनिलजी गिजे हे आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करते. हे असंच सदैव कायमस्वरूपी चालू राहू द्या ही सदिच्छा. जय हिंद. धन्यवाद गिजे साहेब. आमच्या आटरेगावचे सामाजिक कार्यकर्ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक परशुरामजी कांबळे या स्पर्धेनिमित्त 2 शब्द मनोगत व्यक्त करतात.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, त्याचप्रमाणे या स्वयंभू महादेव मंदिरमध्ये त्यांच्या चरणी साष्टांग दैवत नमस्कार. आणि आजच्या या व्यासपीठावरती असणारे सर्व उपस्थित मान्यवर मंडळी, पदाधिकारी मंडळी आणि गेले आपले मनोगत विचार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मंडळाचं मी पुन्हा पुन्हा हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कांबळे साहेब. चालू सामन्याचं मध्यंतर झालेलं, मध्यंतरापर्यंत गुणफलक कळंबस्थ 12, भीमशंकर शिवे 18. यानंतर होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना काळीश्रीक आणि मोडकवाडी आई झोलाई वालोपे दोन्ही संघांना हा दुसरा पुकार. काळीश्रीक आणि मोडकवाडी आई झोलाई वालोपे दोन्ही संघांना दुसरा पुकार. टाकू दे थांब आला डायरेक्ट ऍक्शन करतोय. आमच्या आटरेगावचे सुपुत्र सुभेदार संदीपजी पाष्टे साहेब यांच्याकडून 500 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. मंडळ आपला आभारी आहे. तसेच सुनीलजी पाष्टे यांच्याकडून 500 रुपये, आदित्यदादा प्रतापराव शिंदे पेडांबे यांच्याकडून 2100 रुपये आणि पार्थ मनोज घडशी कळकोणे यांच्याकडून 510 रुपये या देणगीदारांचं आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. हा सेमीफायनलचा पहिला सामना अत्यंत अटीतटीचा चाललेला सामना आहे. भीमशंकर शिवई संघाकडून 7 नंबर जर्सी प्रदान केलेला साजन एक आघाडीचा चाडा करतो, हाताने गुण टिपतो, एका गुणाची कमाई करतो आपल्या संघासाठी. अत्यंत अटीतटीचा चाललेला सामना आहे. प्रतिदाकल 10 नंबर जर्सी प्रदान केलेला जय म्हणून कळंबस्थ संघाचा एक आघाडीचा चढाईपट्टू मंगेश चढाई करतोय. संपूर्ण फळी भीमशंकर शिवई संघाची मैदानी असताना त्याची चढाई आहे आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण होतंय ते भीमशंकर शिवई संघाकडून. अप्रतिम प्रतिदखल साजन भीमशंकर शिवई संघाकडून. कालचा दिवस ज्यांनी गाजवला तोच हा खेळाडू चढाई करतोय. 5 खेळाडूंच्या संचामध्ये खेळतोय. गुण न मिळता आपल्या संघात शांत अशी चढाई करून हा जर्मन कळंबस्थ संघाचा चढाईपट्टू आपल्या प्रांगणामध्ये. प्रतिदाकल भीमशंकर शिवई संघाचा एक जबरदस्त असा खेळाडू बबल्या उर्फ ऋतिक पिटले चढाई करतोय. 5 खेळाडूंच्या संचामध्ये खेळतोय ऋतिक.
प्रत्येकाल डोअरडायची चढाई आहे ती साजनची. आता मात्र साजनला आक्रमक खेळ करावा लागेल. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण होते कळंबस संघाकडून. अप्रतिम क्षेत्ररक्षण. प्रत्येकाल 3 नंबर जर्सी परिधान केलेला जे हनुमान कळंबस संघाचा हा चढाईपट्टू. थरेडची चढाई आहे. बोनस गुण मात्र ऑन आहे. क्षेत्ररक्षण आहे ते भीमसंघर्ष वेळी संघाचं 2-2-2चं. या खेळाडूला आक्रमक खेळ करावा लागेल कारण ही डोअर डायची चढाई आणि सुंदर क्षेत्ररक्षण होते भीमसंघर्ष वेळी संघाकडून. सुंदर असं क्षेत्ररक्षण. प्रतिदखल 1 नंबर जर्सी परिधान केलेला साई चढाई करतोय भीमसंघर्ष वेळी संघाकडून. या खेळाडूचं कालच्या दिवसामध्ये मोठं योगदान होतं. एका चढाईने या सामन्याचं आपल्या एका चढाईने विजयाकडं आगीकूच केली होती. ते हाच खेळाडू होता कालच्या दिवसातील साई. शांताशी चढाई करून आपल्या संघात परतोय प्रत्येकाल 1 नंबर जर्सी प्रदान केलेला अजय हनुमान कळंबस संघाचा हा चढाईपट्टू शांताशी चढाई करून आपल्या संघात परततोय. अत्यंत अटीतटीचा चाललेला सामना. कारण आज सेमीफायनलचा सामना आहे. तो विजयी संघ आहे तो अंतिम फेरीमध्ये खेळणार आहे. 4 नंबर जर्सी प्रदान केल्या जे हनुमान कळंबस संघात हा चढाई करतो. गुण मिळत आपल्या संघात परतोय प्रत्येकाल साई. शेवटच्या क्षणापर्यंत सामना फिरवण्याची ताकद असलेला खेळाडू आहे भीमसंघर्ष वेळी संघाचा. गुणमिळत आपल्या संघात परत प्रत्येक थरेडची चढाई आहे ती 4 नंबर जर्सी प्रदान केल्या जे हनुमान कळंबस संघाचा हा चढाईपट्टू. क्षेत्ररक्षण आहे ते काणेगावचे सुपुत्र कैलासजी मोडक यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. सध्या मुंबई या ठिकाणी त्या ONGC त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं. आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सूर्यकांतजी खेतले साहेब यांचे या क्रीडानगरीमध्ये आगमन होतंय. मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण सन्मानाने त्यांना व्यासपीठावरती घेऊन यायचे. तसेच आमच्या वेळेगावचे माजी सरपंच आमच्या मित्र रोहितजी गमरे यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालंय. मी त्यांनाही सन्मानाने व्यासपीठावरती घेऊन या. तसेच आमच्या आटरेगावचे माजी उपसरपंच रिचताई कदम यांचे या क्रीडानगरीमध्ये आगमन झालंय. तसेच आमच्या
आड्रेगावचे सामाजिक कार्यकर्ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक रवींद्रजी कदम साहेब यांचे या क्रीडा नगरीमध्ये आगमन होतोय. मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानाने व्यासपीठाच्या दिशेने घेऊन या. मैदानावरती चालू असलेला सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटं. गुणफलक भीमसंघर्ष वेळी 23 गुण, जय हनुमान कणबस्त 21 गुण. यानंतर होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना काळीश्री आणि मोडकवाडी आई झोलाई वालोपे दोन्ही संघांसाठी शेवटचा आणि अंतिम पुकार. मैदानावरती चालू असलेला सामना संपल्यानंतर आपला सामना खेळला जाईल याची नोंद दोन्ही संघाच्या संघाने घ्यायची. काळीश्री आणि मोडकवाडी आई झोलाई वालोपे शेवटचा आणि अंतिम पुकार. समोर आवाज चव. मैदानावरती चालू असलेला सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटं. तसे आमच्या मैदानावरती चालू असलेला सामना संपण्यासाठी शेवटची 3 मिनिटं. आमच्या वेळेगावचे माजी सरपंच आमचे मित्र रोहितजी गमरे यांचाही आमच्या मंडळाच्या वतीनं यथोचित सन्मान होतोय. सन्मान करतील तुकारामजी नाचरे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान होतोय रोहितजी गमरे साहेबांचा. तसेच आमच्या सर्वांचे मार्गदर्शक मैदानावरती चालू असलेला सामना संपण्यासाठी शेवटची 2 मिनिटं. आमच्या सर्वांचे मार्गदर्शक खेतले साहेब यांचाही आमच्या मंडळाच्या वतीनं यथोचित सन्मान केला जातोय. सन्मान करतील दत्तारामजी तांदे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान होतोय. जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे खेतले साहेबांचे. धन्यवाद खेतले साहेब. आमच्या वेळेगावचे माजी सरपंच आमचे मित्र आणि कबड्डीवर तर नितांत प्रेम असणारे महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवराय या आपल्या आड्रे ग्रामदैवत आणि ज्यांच्या नावानं सातत्याने आणि दरवर्षी या आड्रे गावामध्ये कबड्डीची क्रीडानगरी सजते, ते स्वयंभू महादेवाला वंदन करतो आणि त्यांच्याच नावानं श्री स्वयंभू महादेव क्रीडा ग्रुप आड्रे यांनी भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं आहे. आणि या आयोजनानिमित्त उपस्थित खरं पाहता गेली सातत्याने 25 वर्ष या आड्रे अनारी वेहळे काने तळसर मुंडे नव्हे तर
या आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये सामाजिक राजकीय आडरे गावचे माजी उपसरपंच आणि सातत्याने या आडरे गावाच्या विकासाबद्दल झटत असणारे आदरणीय रविभाऊ